तर अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। पातूरच्या झरंडी, सावरगाव, वसाली, खेटी, पिंपळखुटा या गावात पावसानं थैमान घातलं। पावसामुळे घरातील साहित्यासह शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे, तर दुसरीकडे झरंडी गावाचा संपर्क तुटलाय। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची नासाडी होऊन संसार उघड्यावर पडलाय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तत्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी। तालुक्यातील झरंडी गावात काल अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे शेत शिवार पूर्णपणे वाहून गेलेला, खरडून गेलेला आपण पाहू शकतो। सध्या आपण झरंडी येथील एका शेतात आहोत आणि हे पीक कशा प्रकारे वाहून गेलेलं आहे, पूर्ण मुळासकट बाहेर आलेला आहे। अक्षरशः या शेतात नालीचं स्वरूप तयार झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून पाणी वाहत होतं आणि ही पाणी वाहताना नाल्याचं स्वरूप या शेताला आलेलं आहे। शेत पूर्ण सपाट झालेला आहे, भुईसपाट केलेला आहे या पावसामुळं आणि यामुळं या गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात